एका 2 अंकी संख्येच्या एकक आणि दशक स्थानांची आदलाबदल केली तर सुरुवातीला 2 अंकी व नंतरची 2 अंकी संख्या आदलाबदल करून यातील फरक 63 आहे आणि त्याची बेरीज किती 121 आहे. 7 हाऊ इट्स वर्क समजून घ्या. अंकांची जर आदलाबदल केली, लक्षात घ्या, मी म्हणतो 1 आणि 2 किती आहेत अंक, इकडे लक्ष द्या, महत्वाचा मुद्दा सांगतो. हा टॉपिक घेतला असेल मी कुठेतरी, पण नसेल घेतला तर इथे असं पीवायक्यूचा फायदा हे असतो. हे टॉपिक जर आपल्याला कुठे सापडला नाही तर तुम्ही इथे क्लिअर करून घेऊ शकता. संख्या किती येतात 12 आहे, आदला बदल केली संख्या काय होते 21. याच्यातला फरक कितीचा आहे 9चा. तुम्हाला हे वजाबाकी करायचं काम नाही. 9चा फरक काही येते ज्यावेळेस अंकातला फरक कळतो का तुम्हाला, अंकातला फरक 1चा असेल तर हे पाहिजे याच्यात फरक कितीचा आहे. हेच जर तुम्ही म्हणलं आता अंकातला फरक कितीचा आहे 2चा, उलट करा आणि वजाबाकी करा. अंकातला फरक जर 2 असेल तर त्या ह्याच्यातला फरक कितीचा येतो 18चा. संख्येतला फरक 18चा येतो. आता संख्या लिहितो मी 1 आणि 4, उलटी किती होतील 41. याची वजाबाकी केल्यावर वजाबाकी किती येईल, अंकातला फरक कितीचा आहे, वजाबाकी किती येईल, करा याची वजाबाकी 27 येते का नाही ते. म्हणजे वजाबाकी करायचं काम आहे का तुम्हाला, काय पाहायचा अंकातला फरक. आता मी संख्या लिहितो 1 आणि 7, याच्या उलटी संख्या केली, तिची वजाबाकी घेतली तर वजाबाकी किती येईल, याच्यातला फरक कितीचा आहे, याच्यातला फरक कितीचा आहे 6 9 54चा फरक येते. कितीचा फरक येते 54चा फरक येते. समजायला का मी काय म्हणालो होते, वजाबाकी करायचं काम आहे का, उलट करून वजाबाकी करायचं काम नाही. इथे फरक कितीचा आला 63चा फरक कधी येते माहितीये का, जेव्हा 63चा फरक कधी येईल, जेव्हा 4 जर अंकातला फरक असेल तर किती येते 36, 5 अंकातला फरक असला तर 45, 6 असला तर 54 आणि 7 असला तर, म्हणजे अंकामध्ये फरक कितीचा आहे 7चा. अंकामध्ये फरक कुठं 7चा आहे. आणि जर तुम्हाला लय वाटत असेल तर त्याला पलटी करा, किती झाले 29, याची उलटी करा 92, याच्यातला फरक पहा कितीचा आला का 63चा, दिलेला का 63चा, याची बेरीज करा. मग एवढ्या खोलात जायचं काम नाही, उलट्या पलट्या करायची गरज नाही. अंकातला फरक जर माहित असेल तर संख्या उलटी करून वजाबाकी केल्यावर काय फरक येईल हे कशात कळते, इथंच कळते. आता समजा ही संख्या आहे, हिची जर उलटी करून वजाबाकी केली तर फरक कितीचा येईल, त्याच्यात फरक कितीचा आहे 2चा. फरक कितीचा आहे 2चा आहे. फरक कितीचा आहे 2चा. 2चा फरक आहे म्हणल्यावर वजाबाकी केल्यावर फरक कितीचा पडेल 18चा फरक. आवाज खूप छान येतो. हा, एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपाचे किती 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रे मध्ये किती रोप येतं 35. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सर्व रोपे लावली तर रोपांच्या एकूण ओळी किती झाल्या. आपल्याला मूर्खपणा गुणाकार करायची जास्त सवय. एका ट्रेत किती येतं 35, असे ट्रे किती आणले 150, एवढे रोप झाले. एवढे म्हणजे किती, याच्या गुणाकारा एवढे. पण आपला मन असं मानतच नाही, आपल्याला वाटते एकदा याचा गुणाकार करून काढतोच की किती रोप झाले एवढे. आता एका ओळीत किती लागतात 25, बरोबर आहे का नाही. म्हणजे 25 सख आणि 35 सख म्हणजे 7 एवढ्या खोलात जायची गरज नव्हती. नाही तर तुम्ही करा, याचा गुणाकार करा, तुम्हाला ना ते बरोबर वाटेल. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला काय वाटायला माहिती, तुम्हाला भीती वाटायली, तुम्ही भीता. तुम्हाला कसं वाटते 150 ट्रे आणि एका याच्यात 35, मग गुणा 0, 15 5 75, हातचे आले 7, 15 त्रिक 45 आणि 7 52,
एवढे येतं रोप. मग आता एका ओळीत किती येतं 25 म्हणून 25 न भागतो म्हणजे मला ओळी भेटतात. आणि शेवटी तुम्ही 25 दोन्ही 50 करता. राहिला किती 2. 25 एक 25 करता 210 वर पुन्हा बोंबलत वापस येतात. मग हे गुणाकार करून काय फायदा आहे. गुणाकारालाच भागणार हो का नाही मी. मग इथंच भागा ना. पुढे जाऊन कशाला भागता. पण नाही आम्हाला गुणाकार करून भागायचं आहे का नाही जरा बरं वाटते. ठीक आहे काही नाहीये पण याचं शॉर्टकट सांगतो. कोणत्या पाड्यात पाहिजे होतं 7च्या. संपलं एकही उत्तर 7च्या पाड्यात नाहीये. ओके चलो आगे देखते हैं. एका संख्येमध्ये त्या संख्येचे 15% मिळवले तर ती 46 होते. नोट्स मधला प्रश्न आहे एकमान पद्धतीतला आहे. किती मिळवले 15. मग मूळ संख्या किती म्हणायची y 100. टक्केवारीचा प्रश्न आहे. बर 15 मिळवले म्हणजे किती झाली 115. 115 बरोबर 46. 100 बरोबर किती 20 आणि हे 23 लिहिलं तुमचं काही पोटात दुखणार आहे का. हा किती जाईल संख्या 40. कस काय दुप्पट 40. उन्हाळ्यात 10 शर्ट्स वाळत घातले. ते वाळण्यासाठी अर्धा तास लागतो. 20 शर्ट वाळायला किती तास लागेल अर्धा तास लागते. का कमी लागते एक शर्ट वाळायले. नक्की ना असं नाहीये ते काय रोट्या बनवायसारखं नाहीये काम. रोट्या बनवायचं अलग असते वाळायचं अलग खेळ आहे. देवाडतात काही काही. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. तर हारणारा स्पर्धक काय होतो बाद होतो. तर पहिल्या स्पर्धेत 2 फेऱ्यामध्ये पहिल्या 2 फेऱ्यामध्ये बर पहिल्यांदा स्पर्धा झाली असेल. आता बुद्धिबळात एका चेसवर किती माणसं बसतात 2. मग 10 लोक असतील तर सुरुवातीला 20 लोक असतील तर जोड्या किती बनल्या असतील 10. 20च्या किती बनल्या 10 बरोबर आहे. त्यातले 10 हारले ते गेले घराकडे. 10 सामने झाले खेळाडू किती येतं 20 खेळाडू येतं. असे बसले दोघं अर्धे त्यातले हारले अर्धे गेले घरी अर्धे आहेत. आता स्पर्धा झालेल्या आहेत पहा किती स्पर्धा झाल्या इथं 20 झाल्या का 10 झाल्या 10 स्पर्धा झाल्या. बर पुढच्या वेळेस किती स्पर्धा होतील 5 जातील हारणारे घराकडं. मग किती झाल्या स्पर्धा सगळ्या 2 फेऱ्या होईपर्यंत स्पर्धा किती झाल्या 15. तिसऱ्या फेरीत आता तिथं नॉकआउट लावून लागेल पण आपलं उत्तर दुसऱ्या फेरीपर्यंतच काढायचं व्यवस्थित वाचा. 2 फेऱ्या पहिल्या फेरीत 10 जण घराकडे गेले 10 सामने झाले. दुसऱ्या फेरीत 5 सामने झाले. एकूण 2 फेऱ्यात किती सामने झाले 15 सामने झालेले आहेत. ठीक आहे नेक्स्ट पुढं 2 अंकांची एक निश्चित संख्या 2 अंकी एक संख्या आहे बर तिच्या अंकांच्या बेरजीची तिप्पट असते. बर जर 45 मिळवले गेले तर संख्या काय होते उलट संख्या उलट होते. 45 मिळवले म्हणजे त्या 2 अंकांमधला फरक कितीचा आहे 5चा नाही आहे. 2 ऑप्शन आहेत पहा आहेत का. बर जर 45 मिळवले तर ती उलट होते. आता लक्षात घ्या 2 अंकी संख्या एक निश्चित संख्या आहे त्या अंकांच्या बेरजेची तिप्पट. आता अंकांची बेरीज किती आहे इथं आणि त्याची तिप्पट इथं किती आहे आणि त्याची तिप्पट 72 होते का. मग ऑप्शन कोणतं आहे मगाच्याच हिच्यावर डिपेंड आहे. संख्या काय ऍड केल्यावर उलटी व्हायली 45 म्हणजे अंकामधला फरक कितीचा आहे 5चा. जर मी म्हणलं असतं 36 ऍड केल्यावर उलटी होते मग अंकामधला फरक कितीचा आहे 4चा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे. काहीच एक्सप्लेनेशन द्यायची गरज जर लागत असेल कोणाला एक्सप्लेनेशन तर राम राम मग तुम्ही जा घराकडे मी काय नाही सांगत त्याच्याबद्दल.